नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वी मराठी विषयातील 13वा धडा मोठी आई या धड्याचा स्वाध्याय अभ्यास. चला तर बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. तर आपला प्रश्न पहिला काय आहे? एक दोन वाक्यांत उत्तरे लिहा. त्यातील अ आहे घर बांधण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात? उत्तर आहे घर बांधण्यासाठी दगड, माती, विटा, लाकूड या वस्तू लागतात. तसेच तुळया, दारे, खिडक्यांच्या कड्या, बिजगऱ्यांसाठी लोखंड लागते. पुढे आहेत आ. जमिनीच्या पोटात कोणकोणती खनिजे सापडतात? उत्तर आहे जमिनीच्या पोटात रॉकेल, चांदी, रुपे, तांबे, कथी, सोने, लोखंड व दगडी कोळसा ही खनिजे सापडतात. ई आहे कारखान्यात धातूपासून कोणकोणत्या वस्तू तयार होतात? उत्तर आहे कारखान्यात धातूपासून पलंग, सुया, टाचण्या, चाकू, कात्र्या, गुंड्या, काशीचे सामान, मोटार, विमाने इत्यादी वस्तू तयार होतात. ई आहे चुना कशापासून तयार करतात? उत्तर आहे जमिनीत चुनखडीचा खडक असतो त्या खडकापासून चुना तयार करतात. ऊ आहे लेखिकाच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगावा? उत्तर आहे माणसाला अन्न, वस्त्र आणि निवारा व लागणारी प्रत्येक वस्तू ही भूमीच देते. ती आपली पालनपोषण करणारी मोठी आई आहे. म्हणून लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव बाळगावा. प्रश्न 2 आहे तुम्ही खात असलेल्या अन्नपदार्थांतील कोणकोणत्या वस्तू जमिनीकडून मिळतात? त्यांची यादी बनवा. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उत्तर आहे आपण खात असलेल्या अन्नपदार्थांतील जमिनीकडून मिळणाऱ्या वस्तू गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, केळी, पेरू, आंबे, नारळ, द्राक्षे, फणस, भाज्या, तूप व इतर अन्न. प्रश्न 3 आहे आपण मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगायला हवा ते तुमच्या शब्दात लिहा. तर उत्तर आहे मातृभूमी म्हणजेच जमीन. अन्नपदार्थांपासून ते जीवनावश्यक वस्तूंपर्यंत सर्व गोष्टी आपल्याला जमीन देते. अन्न, कपडे, घर, धनधान्य हे सर्व आपल्याला मिळते ते जमिनीच्या पोटातूनच. ज्या मातीत आपण वाढतो, मातीत पिकलेले अन्न खातो, तिचे उपकार आपण फेडू शकत नाही. म्हणून या मातृभूमीबद्दल आपण मनात प्रेमभाव बाळगायला हवा. प्रश्न 4 आहे मोठी आई साठी पाठात वापरले गेलेले शब्द शोधा व लिहा. उत्तर आहे जमीन, भूमाता, धरणीमाता, मातृभूमी, भूमी आणि मायभूमी. प्रश्न 5 आहे पाटी पेन्सिल सारखे जोडशब्द पाठातून शोधून लिहा. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उत्तर आहे दगड, माती, दूध, दही, तूप, गाई, म्हशी, अन्न, वस्त्र, घरदार, धनधान्य, भांडी, कुंडी, चहा, साखर. प्रश्न 6 आहे खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. उत्तर आहे मातृभूमी, मायभूमी, माया, प्रेम, वस्त्र, कपडे, आई, माता. प्रश्न 7 आहे हे शब्द असेच लिहा. तुम्हाला हे जे वर दिलेले शब्द आहे ते तसेच खाली लिहायचे आहे. ठीक आहे. इथे बघून आपण लिहू शकता किंवा आपण स्क्रीनशॉट घेऊन पण लिहू शकता. प्रश्न 8 आहे खालील पदार्थ कशापासून बनतात ते लिहा. उदाहरणार्थ साखर कशापासून बनते? ऊसापासून. तर फुटाणे चण्यापासून, मनुके द्राक्षांपासून, भाकरी ज्वारी, बाजरी, चपाती गव्हापासून, वेफर्स बटाट्यापासून, सॉस टोमॅटोपासून, सरबत मोसंबी आणि संत्र्यापासून आणि चिक्की गूळ आणि शेंगदाण्यांपासून. प्रश्न 9 आहे खालील शब्दांचे अनेक वचन लिहा. काय? तुळई तुळ्या, बिजागरी बिजागऱ्या, झाड झाडे, दागिना दागिने, कवट कवठे, माती आणि माती. प्रश्न 10 आहे खालील तक्ता भरा. कोणता? हा मनुष्याचे खाद्य, घर बांधलेला उपयुक्त वस्तू, विविध खनिजे आणि प्राण्यांचे खाद्य जसे की गव्हाची पोळी, जोंधळ्याची भाकरी, तांदळाचा भात, भाजीपाला, दूध, दही, तूप व इतर अन्य. घर बांधले उपयोगी वस्तू दगड, माती, विटा, चुना, लाकूड आणि लोखंड. विविध खनिजे कोणकोणते? सोने, चांदी, तांबे, कथील, रुपे, लोखंड आणि दगडी कोळसा. प्राण्यांचे खाद्य कोणते आहे? गवत, कडबा आणि फळे. प्रश्न 11 आहे शेतात पीक यावे म्हणून शेतकरी कोणकोणती कामे करतो? त्या कामाची यादी करा.
आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर उत्तर आहे पहिलं नांगरणे. शेतकरी शेतजमिनीत बिया पेरण्यासाठी लोखंडी नांगराने जमीन नांगरतो. 2 आहे पेरणी. नांगरणी झाल्यानंतर शेतकरी जे पीक घ्यायचे त्या बियांची पेरणी करतो. 3 आहे पाणी. पिकाला गरज पडेल तेवढे पाणी दिले जाते. आणि 4 खते घालणे. पीक चांगले यावे यासाठी पिकाला खते घातली जातात. प्रश्न 12 आहे. खालील तक्ता पूर्ण करा. त्यात लोखंडी वस्तू, काचेच्या वस्तू, लाकडी वस्तू आणि मातीच्या वस्तू. लोखंडी वस्तू कोणकोणत्या आहे? तवा, कपाट आणि पलंग. काचेच्या वस्तू ग्लास, बाटली, बरणी. लाकडी वस्तू खुर्ची, टेबल, पलंग. मातीच्या वस्तू कोणत्या आहे? मडके, खापर आणि माठ. प्रश्न 13 आहे. जमिनीच्या खाली येणारी पिके व जमिनीच्या वर येणारी पिके यांची माहिती करून घ्या आणि त्यांची यादी तयार करा. तर जमिनीच्या खाली येणारी पिके कोणकोणती आहे? बटाटा, रताळे, भुईमूग इत्यादी. त्यानंतर जमिनीच्या वर येणारी पिके आंबा, कोबी, साग, कापूस, द्राक्षे, ज्वारी आणि बाजरी इत्यादी. प्रश्न 14 काय आहे? खालील वस्तूंपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात याविषयी आपसात गप्पा मारा. म्हणजे साखर, मिठाई, शिरा आणि चहा. साखरेपासून मिठाई, शिरा आणि चहा बनवतात. आणि बटाट्यापासून बनवतात वेफर्स, भजी आणि भाजी. पुढचं आहे उडीद आणि टमाटा. मित्रांनो, आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उडीदापासून पापड, डाळ आणि उसळ. टमाट्यापासून सॉस, सरबत आणि भाजी. प्रश्न 15 आहे. मोठ्या आईपासून प्राप्त होणाऱ्या गोष्टी लिहून आकृती पूर्ण करा. जसे की मोठ्या आईपासून कपडे आणि घर. दुसरे काय काय मिळतात? खनिजे, अन्न, लाकूड, भांडी-कुंडी, फळे आणि मोटारी. कुठलं आहे? खालील वाक्यात जे क्वेश्चन मार्क आहे, बाकीचे जे चिन्ह आहे ते घालून वाक्य काय करायचे? पूर्ण करायचे. आवडले का तुला पुस्तक? आई म्हणाली. तर याच्यामध्ये काय येणार? डबल सोपे जे आहेत ते येणार. ठीक आहे. त्यानंतर तो प्रामाणिक आहे बाबांनी सांगितलं. तर याचे जे सिम्बॉल्स आहे, जे चिन्ह आपण वापरले आहेत ते वापरून तुम्हाला हे वाक्य बनवायचं आहे, लिहायचं आहे. पुढे आहे गणू म्हणाला, अगं आई उद्या सुट्टी आहे असे धनुने सांगितले म्हणून मी शाळेत गेलो नाही. तर याच्यामध्ये काय येईल? गणू म्हणाल, त्यानंतर स्वल्पविराम, त्यानंतर डबल अवतरण चिन्ह आपलं, त्यानंतर हे वाक्य जसेच तसं तुम्हाला लिहायचं. ठीक आहे. पुढे आहेत ई, आहा हा किती छान चित्र आहे. तर याच्यामध्ये काय येईल? आहा नंतर आपलं उद्गारवाचक चिन्ह येईल. किती छान चित्र आहे त्यानंतर सुद्धा उद्गारवाचक. ऊ आहे तुला लाडू आवडतो का? तर तुला लाडू आवडतो का? पुढे प्रश्नचिन्ह. पुढे आहे माझे काका मुंबईला राहतात त्याचं वाक्य असेल. ठीक आहे. लास्ट काय येईल? स्वल्पविराम, फुल स्टॉप जो आहे तो. त्यानंतर ए मधु, राजा, रजिया व मारिया गप्पा मारत बसले. तर त्याचं वाक्य असेल मधु स्वल्पविराम, राजा स्वल्पविराम व मारिया गप्पा मारत बसले. लास्ट फुल स्टॉप. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 6वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.